सुप्रभात मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अभिमान महाराष्ट्र। तर आज आपण जाणार आहोत आई एकविरीच्या दर्शनाला। तर चला काय होते पुढे बघूया। आता आम्ही पोहोचलेलो आहोत लोणावळा या ठिकाणी। इथे उतरून थंडगार हवेचे अनुभव घेऊन आम्ही पुढे निघालो। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत आई एकविरीला। प्रथम आई एकविरा पायथा मंदिराचे दर्शन घेतले। आई एकविरीचा उदो उदो, एकविरा माते की जय। नवीन वर्ष असल्या कारणाने आई एकविरीचे दर्शन घेण्यासाठी खूप भाविकांची गर्दी होती। पायऱ्या चढत असताना आजूबाजूला असणाऱ्या स्टॉलमध्ये प्रसाद, हार, ओट्या इत्यादी गोष्टी उपलब्ध होत्या। आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत आई एकविरा मंदिराजवळ। आणि प्रचंड भाविकांनी नवीन वर्षांची सुरुवात आईच्या दर्शनाने केली। गर्दी असल्या कारणाने मुखदर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। येथील लेण्यांचे कोरीव काम खूपच आकर्षित होते। एकविरीला आलो आणि नाचून गेलो नाही असं होणारच नाही। जगात प्रत्येकाला सुख पाहिजे, पण मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक सुखात एकविरा आहे। तूच पाहिजे, तूच पाहिजे, तूच पाहिजे। एकविरा माते की जय। आई माऊलीचा उदो उदो। पायऱ्या उतरत असताना मागून आईची पालखी आली। मग असा विचार आला की वरती मुखदर्शन झाले होते, पण आईने स्वतःहून पालखीतून येऊन आम्हाला चरण दर्शन दिले।